रोजची सकाळ म्हणजे तेच आपले घरचे काम. पहिले कपडे, मग भांडी, मग घर आवरायचं, मग तेव्हा कुठंतरी जाऊन आपल्या स्वप्नांची सुरुवात होते. मग ब्लॉग स्टार्ट करायचं. सो हे गाईज, कसे आहात तुम्ही? माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून जा आणि माझ्या व्हिडिओला एन्जॉय करा आणि एक कमेंट नक्कीच करा जे की माझे व्हिडिओ खरंच व्यवस्थित बनत आहेत की माझे व्हिडिओ चुकत आहेत, त्याच्यामध्ये मला तुमची कमेंट पाहिजे आहे. सर सकाळी उठल्या किचनवर गेल्यावर एवढा भांड्यांचा पसारा होता जो की मी रात्रीच सर्व काही आवरून ठेवत नाही ॲक्च्युली, कारण की रात्री जेवल्यानंतर माझ्याने काहीच काम होत नाही. मी कशी बेडवर पडून जाते तर मला कळतच नाही. सो मी सकाळी उठल्या किचनमध्ये येते भांडे आवरायला. रात्री फक्त सर्व भांड्यांना क्लीन करून असं त्याच्यात पाणी वगैरे टाकून ठेवते जेणेकरून सकाळी उठून मी फटाफट ते भांडे घासून घेऊ. सो मी ते सर्व मग सकाळी उठल्यावर तो पाणी काढून घेते आणि मग मी भांडे घासायला घेते. आणि तुम्ही बघतायत किती भांडे आहेत, कारण घरात लहान मुलं असल्यावरती ना भांडे होतातच. आणि मी आता काय करते आहे की जे आदल्या दिवशीचे जे सकाळी आदल्या दिवशीचे जे भांडे असतात ना ते घासल्यानंतर ना मग पूर्ण दिवसाचे मी भांडे ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला वॉश करते. तुम्हाला म्हणजे ते खराब आहे, नाही करायला पाहिजे, पण मी काय करू, माझ्या घरात एवढे भांडे निघतात की मी दिवस रात्र भांडे घासतच राहते. मग ते ना माझे बाकीचे कामं राहून जातात. सो मी आता सध्याला असं ट्राय करते की होऊन जावं आता, म्हणजे जे आहेत ना भांडे ते राहू देते पूर्ण दिवसाचे, मग नेक्स्ट मॉर्निंगला घासून घेते. तर प्लीज माइंड नको करा, मला माहिती आहे हे चुकीचं आहे, पण मी काय करू, माझ्या वेळेनुसार मी ते सर्व करते आहे. सो सर्व झोपलेले आहेत तर मुली उठायच्या आधी माझे सर्व कामं होऊन जायला हवं आहे, कारण ती उठल्यावर ना मग ती मला काहीच काम करून देत नाही. मग सर्व कामं आणि सर्व वस्तू जागच्या जागी पडलेल्या असतात. मग ती उठल्यानंतर ती सर्व वस्तू इथं फेकत बसते आणि मग माझं पूर्ण दिवस ते उचलण्यात वगैरे जातो. आणि मग त्याच्यानंतर मला कामाला पण जायचं आहे. मग कामावरून अर्धे कामं माझे तसेच राहून जातात, तेवढ्यात माझा कामाचा टाईम होतो. मग रिटर्न आल्यावर मग परत तेच आवरी. मग कधी कसं होतं ना, माझ्या घरी कधीही कोणी आलं ना तर माझं घर असंच अस्तव्यस्त असते. तर मला ना असं खूप म्हणजे ऑकवर्ड फिलिंग येते की यार म्हणजे काय नेहमी माझ्यासोबतच असं होते. आणि बरेच लेडीज माझ्यासोबत रिलेट करत असेल, पण आता काय करायचं, किती उचला वाचल करायचं, कारण की मग ते करता स्वतःचीच हालत डाऊन होऊन जाते. तर मग रात्री कुठले कामं आपण करायचे ते काही कळतच नाही. मग मी जेवढं माझ्याने होतं तेवढं मी हळूहळू करते. सो ती उठायच्या आधी मला सर्व काही आवरून ठेवावं लागणार आहे. आणि 8:30-9 वाजलेत आता आणि माझे भांडे आणि कपडे झालेत, कारण की भांडे होतच आहेत म्हणजे. आणि कपडे मशीनला लावलेत, आज मी हाताने धुत नाही आहे. सो असं माझी मोठी मुलगी उठली तर मग मी तिला म्हटलं की चल माझा थोडंसं व्हिडिओ शूट करून दे. तर ती आली तर ती माझा व्हिडिओ शूट करून देत आहे. तर बघा एवढी भांडी मी घासलेली आहे, खरंच खूप भांडे होते. आणि आता चाय पण ठेवते आहे, कारण गिनीचे पप्पा झोपलेले आहेत आणि मी चाय ठेवला आहे. आणि खरं सांगू तर माझ्या हाताची चाय एवढी चांगली नाही बनत जेवढी त्यांची बनते. सो मोस्ट ऑफ ते चाय बनवतात आणि नाही मला वेळ म्हणजे कधी त्यांना कंटाळा येतो तर मग मी बनवते, असं म्हणजे आम्ही मॅनेज करतो. पण ज्यावेळेस माझं डोकं जाम दुखतं ना त्यावेळेस मग मी त्यांनाच म्हणते की बनवा ना चाय तुम्ही. मग ते बनवतात, स्वतःच्याच इच्छेने बनवतात. तर मग खूप भारी वाटतं आणि ते चाय पिऊन खरंच खूप मजा येते. पण आजची चाय मी बनवली आहे. बघा ह्या मॅडम उठलेत आणि तुम्हाला सांगितलं ना की सर्व कामं ती जागच्या जागेवर राहतील, तर ते तसंच झालेलं आहे. तर आता आम्ही सर्व एकत्रच चाय प्यायला बसतो आणि कधी मुलींना पण चाय देते. सो असं आहे. ऐकलं का, एका शब्दात हा बोलली, ते असते मोठ्यांचा मान ठेवणं. काय खाण्यासाठी एका शब्दात नाही पण बोलली बिचारी. ए पी आमची टीम ए तिला बघ काय करते ती. ती काय करते बघ तिला. काय बघ
काय करते दाखव कुकी अशी खाते मग पिते चाय. यम 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 यम. नाश्त्याला काय म्हणू पोहे घेऊन ये मग ती नाही आणणार. काय बोलते तुम्ही बोललेले काल साबुदाण्याचे वडे बनवले. भिजवलं का साबुदाणा काय बोलते का चाय पाहिजे तुला आज थोडी मस्त लागले. अभ्यासाला बसा लेसन पूर्ण करून टाक. तुमचं एवढीपर्यंत झालं? माझी एवढी गार झाली. एकदा कमी होती आणि हवेमध्ये ठेवून दिलं होतं मग गरज होणार ना. होय. एक कुठे पाऊस आला. पाऊस आला. हा. चला. चला. कुठे? मग आज फ्रेंडशिप डे आहे मग कुठं नेणार आहेस मला. सो हे एव्हरीवन तर कसे आहात तुम्ही. तर गाईज आज आहे फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे तुम्हा सर्वांना. आणि खूप छान वाटते आजचा दिवस छान आहे. सर्व लोक फ्रेंडशिप बँड वगैरे असे घालून फिरतील पण बघा माझ्या हातात अजून एक फ्रेंडशिप बँड नाही आलेला आहे. ठीक आहे काही हरकत नाही. जास्त असे पण माझे जास्त कोणी फ्रेंड्स नाहीच आहेत. सो 2 फ्रेंड्स आहेत माझ्या बेस्ट फ्रेंड ते पण बिचारे आपल्या स्ट्रगलमध्ये बिझी आहेत. सो एकीने मेसेज केला आहे एकीला मी कॉल करणार आहे. आणि आज खरं खूप असं म्हणजे ना एकटं फील होतं आहे मला की खरंच यार म्हणजे फ्रेंड्स असायला पाहिजे लाईफमध्ये. खूप सारे फ्रेंड्स राहायला पाहिजे म्हणजे आपल्याला एकटेपणा येत नाही. आपण छान टाईम स्पेंड करू शकतो. सो आपण असा छान टाईम स्पेंड करू शकतो. आणि आज मला खरंच सकाळपासून खूप असं एकटं फील होतं आहे की यार फ्रेंड्स असायला पाहिजे. आणि खरं सांगू तर माझं एक या प्लॅटफॉर्मवर येण्याचं कारण एक भरपूर आहे पण त्याच्यामधून एक रिझन हा पण आहे की काही चांगले रिलेशन्स बनतील आणि खूप सारे रिलेशन्स बनतील माझे व छान फ्रेंड्स भेटतील मला ह्याच्यामधून अशी माझी एक इच्छा आहे. सो बघू या प्लॅटफॉर्मवर माझे फ्रेंड्स बनतात का काय होते का काय माहीत. आणि खरं सांगू तर मी काही गोष्टींना घेऊन खूप इमोशनल होते जे मला नाही व्हायला पाहिजे पण कधीतरी मी खूप जास्त विचार केल्यामुळं मी इमोशनल होते. म्हणून मी एवढी लाऊड आहे एवढी जोरात बोलते की मला ते इमोशन्स माझ्यापर्यंत पोचायला नको कारण की मला खरंच खूप हॉट होते जर कुठल्या गोष्टी मी जास्त डीपली विचार केल्या तर. सो माझे 2 फ्रेंड्स अजून आहेत. तो एक हैदराबादला आहे आणि एक नाही आहे. सो खूप आज त्याची पण आठवण येत आहे की खरंच असतं तर भारी झालं असतं कारण की टाईमपास वगैरे करायला ना कामावरून कधी वेळ भेटला तर मग मी तिथंच जायची. सो असं मला आवडायचं तिथं बसणं बोलणं असं. हे बघा आता आंघोळ करून आलेत आणि दिवा लावतात. ह्यांचं चांगलं आहे ह्यांना भरपूर फ्रेंड्स आहेत खूप फ्रेंड्स आहे. आणि मी ह्यांना सकाळी हेच म्हटलं की कोणाकोणाचा स्टेटस लावणार आहे कोणाकोणाला विश करणार आहे असं. पण हे एक गोष्ट ठीक आहे ह्यांचे खूप फ्रेंड्स आहे खूप म्हणजे अतिशय फ्रेंड्स आहे. माझ्याकडे 2-3च आहेत त्याच्यामधून तर 2 आपल्या लाईफमध्ये बिझी आहेत 3 आणि एक तर चौथा आहेच नाही. सो जाऊ द्या गाईज तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला खरंच कॉमेंटमध्ये सांगा. आणि मला असं वाटतं तुम्हाला माझे व्हिडिओज नाही आवडते पण गाईज मला कळेल ना की कॉमेंट येईल किंवा काय की तुझे व्हिडिओजमध्ये काय इश्यू आहे किंवा काय तेव्हाच तर मी काहीतरी इम्प्रूव्हमेंट दाखवेन. पण असं काहीच नाही आहे माझ्या व्लॉगला फक्त काहीच असे लोक आहेत किंचित तेच बघतात. सो गाईज मला खूप भारी वाटेल खूप अप्रिशिएटेड फील होणार जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला तर छान वाटणार आणि खरंच खूप भारी वाटणार. सो माझे व्हिडिओज बघत जा आणि खूप असं सपोर्टेड फील करणार मी. चला आता मला अजून जास्त मी खूप जास्त डीपमध्ये जाते आणि टॉपिकच चेंज होऊन जातो.
सो चला जाऊ द्या, आजचा आहे फ्रेंडशिप डे. संध्याकाळी गिनीचे पप्पा पण बिझी आहे, सो मला मुलांना घेऊन घरीच यायचं आहे. आता आजचा व्लॉग आपण इथं संपवूया. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये गाइस. सो स्टे ट्यून, बाय. आता मी निघते कामाला. बारिश था, हमको मतलब जाने का था सामान वामान लेने के लिए, लेकिन बारिश की वजह से छोटा गाड़ी नहीं लाया. गाईज काही डब्बा वगैरे नाही बनवल्यामुळं मला गिनीच्या पप्पाने मस्त नाश्ता घेऊन दिला. डोसा घेतला आणि गरम गरम डोसा घेतला आणि मेदूवडा घेतला आणि मी इथं नाश्ता करायला लागली आहे. आणि खरंच नाश्ता केल्यावरती काय माहिती मला काम करून होणार की नाही, पण मी इथं नाश्ता करते आहे आणि एवढी फुल आणि एवढी पॅक झाली आहे की माझ्याने काम होणार का नाही हे होणार हेही मला माहिती नाही आहे. पण आता चला नाश्ता वगैरे करून झाल्यावरती मस्त काम आवरती आहे, कारण एवढं मला लावायचं आहे आणि एक्सपायरी पण चेक करायची आहे. सो चला, माझा व्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. खरंच माझे व्लॉग बघत जा आणि त्यांना बिलकुल पण स्किप नको करत जा. माझा व्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.